नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन रेल्वे स्थानक उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या संदर्भाचे पत्र केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले. रेल्वे स्थानकाला यापूर्वीच मंजुरी होती, परंतु खर्चाबाबतचा प्रश्न प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामध्ये बैठक झाल्यानंतर आता स्थानकाच्या उभारणीत गती येण्याची शक्यता आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वेची मुख्य उपनगरीय रेल्वे वाहतूक आणि ठाणे ते वाशी, नेरूळ आणि पनवेली ट्रान्स हार्बर मार्गिकेची वाहतूक होते. तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनाही ठाणे रेल्वे स्थानकात थांबा आहे. त्यामुळे दररोज ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी होते. सकाळी आणि रात्री प्रवासी गर्दीमुळे हैराण होतात. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा भार हलका व्हावा यासाठी ठाणे ते मुलुंड या 2 स्थानकांमध्ये आणखीन एक नवे स्थानक व्हावे अशी मागणी केली जात होती. त्यानंतर मनोरुग्णालय परिसरात या प्रकल्पाच्या निर्माणास सुरुवात झाली, परंतु खर्चाचा प्रश्न प्रलंबित होता. या स्थानकाच्या निर्माणाबाबतचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुरू होता. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रकल्प मंजुरीचे एक पत्र समाज माध्यमावर प्रसारित केले. त्यामध्ये या प्रकल्पास तत्वतः मान्यता दिल्याचे म्हटले. हे पत्र भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांच्या समाज माध्यमावर प्रसारित केले. ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान नव्या उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या निर्मितीस तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयातून मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास निश्चित मदत होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील रविवारी अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेकडून तब्बल 5.5 तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत रेल्वेची वाहतूक पूर्णतः रद्द केली जाणार आहे. त्याचा परिणाम ठाण्याहून नवी मुंबई आणि नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. नवी मुंबईत IT कंपन्या तसेच विविध क्षेत्रातील लघु उद्योग आहेत. कर्जत, कसारा, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, नाहूर, भांडूप भागातील लाखो नोकरदार नवी मुंबई जाण्यासाठी ठाणे ते वाशी, पनवेल आणि नेरूळ ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाने प्रवास करतात. त्यामुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळेत ट्रान्स हार्बर मार्गावर गर्दी असते. रविवार सुट्टीचा दिवस असला तरी काही कंपन्या, कार्यालये सुरू असतात. त्यामुळे रविवारीही या रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी असते. तसेच नवी मुंबईहून ठाण्यात येणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण देखील अधिक आहे. मध्य रेल्वेकडून सुट्टीच्या दिवसात अभियांत्रिकी कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जातो. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावर देखील मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी, नेरूळ स्थानकादरम्यान 10:30 वाजल्यापासून दुपारी 4:10 वाजेपर्यंत ही सेवा रद्द केल्या जाणार आहेत. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. मान्सून अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच ठाणे महापालिकेने दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी हालचाली सुरू केल्यात. डोंगर, उतार, टेकड्यांच्या पायथ्याशी आणि नाल्यालगत उभारलेल्या वस्त्यांमधील रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पावसाळ्यापूर्वी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. डोंगर उतारावर अनधिकृतपणे उभारलेल्या झोपड्या आणि नाल्यांच्या कडेला वसलेल्या वस्त्यांवर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले. या बैठकीनंतर संबंधित प्रभाग समित्यांना धोकादायक भागातील नागरिकांना नोटिसा देऊन घरे रिक्त करण्याचे आदेश देण्यात आले. महापालिका प्रशासनाच्या नोंदीनुसार ठाणे शहरात पूर्वी 26 दरडप्रवण ठिकाणे होती. काही ठिकाणी उपाययोजना केल्यानंतर ही संख्या कमी होऊन 14वर आली असली तरी आजही या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्य करत आहेत. मान्सूनपूर्व सुरक्षेच्या उपाययोजना भाग म्हणून संबंधित प्रभाग समित्यांना दरडप्रवण भागातील रहिवाशांना नोटिसा बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सहाय्यक आयुक्तांकडून नोटिसा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लोकमान्य नगर परिसरातील गुरुदेव आश्रमाजवळील वस्ती, उपवन परिसर, माजिवडा, मानपाडा प्रभागातील डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कशेरीपाडा हे भाग अति धोकादायक मानले जात आहेत. तर कळवा परिसरातील आत्कोनेश्वर नगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलईनगर, वाघोबा नगर आणि भास्करनगर या वस्त्यांचाही दरड प्रवण क्षेत्रामध्ये समावेश आहे.
तर मुंब्रा परिसरातील आझादनगर, गावदेवी मंदिरालगतचा भाग, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर येथेही पावसाळ्यात भूस्खलनाचा गंभीर धोका असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा येथील जयभीमनगर भागात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे स्वरूप गंभीर प्रकरणात झाले. येथील महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्पर गुन्हे दाखल केलेत. या घटनेनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स समाज माध्यमावर ट्विट केले. यातील संशयित आरोपी जयप्रकाश बीन याचे नाव घेत जयप्रकाश बीनचा अक्कू यादव झाल्याशिवाय राहणार नाही असे ट्विटमध्ये म्हटले. तक्रारदार सोनाली विश्वकर्मा या तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार जयप्रकाश बीड यांचा बांधकाम व्यवसाय आहे. 2021मध्ये तरुणीच्या वडिलांनी बीड याला घराच्या दुरुस्तीचे काम दिले होते. त्यासाठी बीड याने त्याच्याकडून 5 लाख रुपये घेतले होते, परंतु बीड हा त्याच्या घराच्या दुरुस्तीचे काम करत होता. मागील अनेक वर्षापासून बीड आणि विश्वकर्मा कुटुंबामध्ये वाद सुरू होते. दरम्यान 7 मे या दिवशी सायंकाळी बीड कुटुंबियाने परिसरातील एका महिलेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच्या चौकशीसाठी त्या कुटुंबांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे सोनाली ही देखील कळवा पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी जयप्रकाश त्याची पत्नी मीना बीन तेथे आले. त्यांनी पोलिसांसमोरच त्यांना शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा वाद मिटला, परंतु त्यानंतरही त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर त्यांना धमकावले. सोनाली ही घरी आल्यानंतर जयप्रकाश, मीना, त्यांची 2 मुले तेथे आले. त्यांनी शिवीगाळ तसेच त्यांच्या घराच्या दिशेने दगडफेक केली आणि निघून गेले. 8 मे या दिवशी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास बीन याच्या दोन्ही मुलांनी घराचा विद्युत मीटर बॉक्स हातोड्याने फोडत होते, तर जयप्रकाश आणि मीना हे लाकडी दांडके घेऊन बाहेर उभे होते. त्यानंतर त्यांनी सोनाली यांच्या कुटुंबाला धमकावले. तसे बीन याच्या एका मुलाने चाकू आणला होता. त्या चाकूने सोनाली आणि तिच्या वडिलांवर हल्ला केला. हा हल्ला झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्यांनी धमकावले. ठाण्यातील उत्तरसर परिसरातील ऐतिहासिक जोगीला तलावाच्या पुनर्जीवन प्रकल्पाला आता नवसंजीवनी मिळाली असून तलावाभोवती संरक्षक भिंत उभारणीच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे, शिवसेना गटनेते पवन कदम आणि खासदार संसदरत्न नरेश मस्के यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, स्थानिक नागरिक तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार खासदार नरेश मस्के यांच्या खासदार निधीतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेला जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी सांगितले की जोगीला तलाव परिसरातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेत सुमारे 350 कुटुंब बाधित झाली होती. त्यापैकी 270 रहिवाशांना पर्यायी घरे देऊन पुनर्वसन करण्यात आले. तलावातील अतिक्रमण हटवल्यानंतर तलावाचा विस्तार करण्यात येणार असून
परिसराचा विकास आधुनिक पद्धतीने केला जाणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत तलाव परिसरात खुला रंगमंच, जिम, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा उभारण्यात येणार आहेत. तसे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तलावाची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे 8 वर्षापूर्वी ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी उत्तरसर प्रभाग समिती क्षेत्रातील जोगिला तलावातील झोपडपट्टी हटवून तलाव पुनर्जीवनाची मोहीम सुरू केली होती. तलावांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाण्यातील हा जोगिला तलाव सुमारे 2.5 हेक्टर जागेत पसरलेला होता. मात्र कालांतराने तलाव बुजून त्या ठिकाणी झोपडपट्टी आणि बाजार उभारण्यात आले होते. शासकीय मालकीच्या या भूखंडावरील अतिक्रमण हटवून आता जोगिला तलावाचे पुनर्जीवन आणि सुशोभीकरण करण्याचे काम वेगाने सुरू झाल्याने ठाणेकरांमध्ये व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.